तर आपण आज बघणार आहे पेपरपासून कशा प्रकारे फ्लावर्स बनवू शकतो। त्यासाठी आपण पेपर घेतलेले आहेत। एक A4 साइजचा पेपर हिरव्या कलरचा घेतला आहे आणि आता त्याला आपण कट करूया 4 वेगवेगळ्या भागात। आपण पहिला भाग कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण याला 2 भागात कट केलेले आहे। आता परत याचे आपण 2 भाग करूया। त्यासाठी याला परत फोल्ड करूया। फोल्ड केल्यावर याला परत कट करूया। या प्रकारे याला 4 भागांमध्ये आपण कट केलेला आहे। आता आपण याचं एखाद्या काडीच्या सहाय्याने किंवा पेनमधल्या इंकच्या सहाय्याने तसेच काही एखादी निडल वापरून आपण त्याला स्टेम लाईक जसं स्टेम असते तसं करूया तयार। तर आपण हे स्टेम तयार करून घेऊया। याला आपण इथे चिपकून घेऊया आणि हे अशी स्टेम तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण याचे स्टेम बनवलेले आहेत। या 4 स्टेम तयार आहेत। आता आपण पुढील कृतीचे कडे वळूया। आपण घेऊया 9 बाय 9 सेंटीमीटरचा एक कागद आणि त्याला आपण डबल फोल्ड करूया। असा बाजूनी याला डबल फोल्ड करायचं आणि परत एकदा फोल्ड करून घेऊया। आता आपण याला कुठल्याही कडेने कापूया बारीक बारीक लांबमध्ये। अशा प्रकारे आपण याला कट करून घ्यायचं। यानंतर आपण याला खोलूया आणि खोलल्यावर जे कॉर्नर राहतात तिथे आपण कट करून घेऊया। हो हो थोडा वेळ। आपण अशा प्रकारे कट केलेले आहे। हे दुसरी जी डिझाइन आहे ती पण आपण सेम तशीच कट केली आणि त्याला असं राउंड करायचं जेणेकरून त्याला एक छान आकार येईल आणि ते राउंड होऊन छान कर्ली दिसतील। आणि आता आपण दुसऱ्या प्रकारे कागदाला मधातून फोल्ड केला आहे। त्यानंतर त्याला दोन्ही साइडनी असं एकदा फोल्ड करून मग परत दुसऱ्यांदा फोल्ड करायचं आणि आता आपण त्याला कट करूया जसं आपण आधी केलेले कट होतं तसंच। अशा प्रकारे त्याला कट द्यायचे आहेत। ही पण डिझाइन खूप छान होते आणि दिसायला पण छान दिसते।
बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे, तयार आहे. आणि आपण कॉर्नरमधून कट मारूयात. अशा प्रकारे ही पण डिझाईन तयार आहे. आता आपण याला स्टेमला लावून बघूया. फेविकॉल लावून नंतर आपण ते स्टेमसोबत अटॅच करूया. अशा प्रकारे त्याला राऊंड राऊंड करत करत खाली आणायचं आहे. हे तुम्ही फेविकॉलच्या सहाय्याने करू शकता किंवा विदाऊट फेविकॉलच्या पण सहाय्याने करू शकता. बघा किती छान दिसते. आता आपण हे पूर्ण करून घेऊया. बघा तयार झाल्यावर हे अशा प्रकारे दिसेल. तर हे आपले एक पद्धत पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता आपण दुसरा प्रकार बघूया. जो कर्ल आपण केले होते त्याचे सेम त्याला पण एका साईडने आपण फेविकॉल लावून स्टेमसोबत जोडून घेऊया. आणि अशा प्रकारे याला पण आपण जोडून खालपर्यंत जितकं होत असेल तितकं नेऊया. याची पण डिझाईन सुरेख दिसेल. हे बघा. आणि इथे आपण कोपऱ्यावर फेविकॉलने याला चिपकवून देऊया. ही पण डिझाईन सुरेख दिसते. आणि आता आपण वळूया तिसऱ्या डिझाईन जे आपण सरळच ठेवलेले आहेत त्याचे एका कडेला आपण फेविकॉल लावून त्याला सुद्धा तशाच प्रकारे राऊंड राऊंड करून फुलाचा आकार देऊया. स्टेमसोबत जोडून घेऊन राऊंड राऊंड करत फुलांचा आकार तयार करूया. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण ही डिझाईन पूर्ण करून घेऊया. हे तयार झालेलं फुलं आहे. आणि अशाच प्रकारे हे आपले 3 टाईपचे 3 फुलं तयार आहेत. आणि मी आता तुम्हाला वेगवेगळे दाखवते की मी कसे बनवलेले आहेत. आणखी हे या प्रकारामध्ये हे तुम्ही बघू शकता. तुम्ही पण असे वेगवेगळे फुलं बनवू शकता. या टेक्निकनी मस्त दिसतात. आणि फ्लॉवर पॉटमध्ये टाकून आपण याला बघूयात. हे बघा छान